बातमी बुलढाण्याची. बुलढाण्यामध्ये गॅस सिलेंडरचा हॉटेल व्यवसायावर परिणाम जाणवतोय. महसूल प्रशासनानं विविध हॉटेल्सवर मात्र आता धाड टाकली आहे. 40 हॉटेल्स आणि प्रतिष्ठानची झाडाझडती ही घेण्यात आली आहे. या ठिकाणी मात्र एकूण 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. सिलेंडरचा जो तुटवडा आहे असं बोलले जाते, त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण शहरामध्ये बुलढाणा शहराच्या आजूबाजूला जवळपास 40 हॉटेल्स आणि प्रतिष्ठानं तपासली. त्यामध्ये 11 ठिकाणावरून 14 सिलेंडर आम्ही जप्त केले, जिथे की घरगुती सिलेंडरचा कमर्शियल वापर सुरू होता. तर अशांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई सतत सुरू राहील. बातमी बुलढाण्याची. बुलढाण्याच्या खामगावातही गॅस तुटवडा आहे. 105 वर्ष जुन्या आनंद भुवनला सुद्धा गॅस तुटवड्याचा फटका बसतोय. प्रसिद्ध या ठिकाणी अनेक वस्तू ज्या आहेत त्या चुलीवर करण्याची वेळ आली आहे. आनंद भवनचा वडा एक नंबर प्रसिद्ध आहे. 100 वर्ष झाले आमचे आजोबा बाबा तिथंच नाश्ता करायला यायचे. आता गॅसचा तुटवडा असल्यानंतरही यांनी चुलीवरची भट्टी केली तरी बंद नाही. कशी चव आहे? चव एक नंबर. तुम्ही किती वर्षापासून येता इथे? मी येतो कमीत कमी 25 ते 30 वर्ष. मार्केटला माल कधी विकायला आलो तरी आम्ही इथंच नाश्ता करायला येतो. गडचिरोलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची अवैध साठवणूक ही होतीये. काळाबाजार रोखण्याकरता जिल्हा प्रशासनानं मोहीम आता सुरू केली आहे. तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली 112 ठिकाणी विशेष तपासणी आहे. पंढरपूरमध्ये इस्कॉन सेंटर या ठिकाणी अनेक वर्षांपासून भाविकांना अन्नछत्रामार्फत मोफत जेवण दिलं जातं. मात्र सध्या प्रचंड गॅसची टंचाई आहे. यामुळे गॅस उपलब्ध नाहीये. अक्षरशः अन्नछत्र बंद करण्याची वेळ आल्याचं कळतंय. आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ म्हणजे इस्कॉन पंढरपूर मंदिराच्या वतीने दररोज हजारो वारकरी भाविक भक्तांना जे विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात त्यांच्यासाठी आपण इस्कॉन पंढरपूर मंदिराच्या वतीने दररोज हजारो भाविक भक्तांना अन्नदानाची सेवा दिली जाते मोफत. परंतु गेल्या आठवड्यापासून 8 दिवसापासून गॅसची टंचाई भासत असल्यामुळे अन्नछत्राची जी संख्या आहे खूप कमी प्रमाणात अन्न शिजवली जात आहे आणि जवळजवळ 3-4 दिवसापासून हे अन्नदानाची सेवा पूर्णतः थांबवलेली आहे. आता चुलीवरती काम चालू आहे, तेही पण 1-2 दिवसामध्ये संपण्याची शक्यता आहे पूर्णपणे. तर लवकरात लवकर गॅसची सुविधा मिळावी हीच तुमच्याकडे आम्ही विनंती करत आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.